बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पुण्यामधून दौंडमधील यवतमध्ये तणावपूर्ण शांतता सध्या तरी आहे। आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी आरोपी सय्यद अटकेत आहे। हिंदू आणि मुस्लिम एकत्र येत त्यांनी आरोपीचं घर पाडलेलं आहे। यवतमध्ये सध्या जमावबंदी आहे, परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। पुणे जिल्ह्यातील दौंडच्या यवतमध्ये काल 2 गटात तणाव निर्माण झाला होता। सोशल मीडियावरती एका व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर 2 गट आमने सामने आलेले होते आणि त्यानंतर तणाव निर्माण झाल्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या घटनेचा यवतमध्ये जाऊन आढावा सुद्धा घेतला। दरम्यान यवतमध्ये सध्या जमावबंदी लागू असून या घटनेनंतर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या सय्यद याला अटक करण्यात आलेली आहे। दरम्यान काल 2 गटात हिंसाचार उसळला। यवतमधील बाजारपेठेमध्ये तातडीने ती बंद करण्यात आली आणि काही घरांना पेटवून देण्याचाही प्रयत्न झाला। दरम्यान यवतमधील हिंदू आणि मुसलमान एकत्र येत आरोपी सय्यदचं घर पाडलं गेलंय। देविदास राखुंडे या संदर्भातली माहिती घेतात। देविदास, यवतमधल्या हिंसाचारानंतर आजची परिस्थिती काय? तृप्ती, कालच्या हिंसाचारानंतर आज यवतमध्ये तणावपूर्ण शांतता आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त आज देखील दिवसभर असणार आहे। यवतमध्ये कालच जमावबंदी लागू करण्यात आली आणि ही जमावबंदी आता 48 तासासाठी असणार आहे। त्यामुळे आज यवतची बाजारपेठ देखील पूर्णपणे बंद असणार आहे। पूर्णपणे शांततेचं वातावरण सध्या या ठिकाणी पाहायला मिळते। काल केवळ एका आक्षेपार्ह पोस्टमुळे संपूर्ण तणाव जो आहे तो निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। हिंदू मुस्लिम 2 गट आमने सामने आले। यामधून काही घरं पाडली गेली, काही 4 चाकी वाहनं फोडली गेली, दुचाकी पेटवण्यात आल्या आणि ही सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची अक्षरशः दमछाक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। शेवटी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील यवतमध्ये दाखल झाले। त्यांनी घटनास्थळाला भेट दिली। अफवांवरती विश्वास ठेवू नका। ज्या सय्यद नावाच्या व्यक्तीने ही आक्षेपार्ह पोस्ट केलेली आहे त्याला यवत पोलिसांनी कालच ताब्यात घेतलेलं आहे। त्यामुळं सर्व परिस्थिती जी आहे ती पोलिसांनी शांततामय केलेली आहे। त्यामुळं कोणीही समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी विधानं करू नका असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच केलेलं आहे। त्यानंतर आता यवतमध्ये पूर्णपणे शांततामय वातावरण जरी पाहायला मिळत असलं तरी काहीसा तणाव या ठिकाणी आहे। आज दिवसभर या ठिकाणी जमावबंदी म्हणजेच कर्फ्यू असणार आहे। बाजारपेठ आज पूर्णपणे बंद राहणार आहे। एकूणच सर्व परिस्थितीवरती बारकाईनं पोलीस खात्याचं सुद्धा लक्ष असणार आहे। या प्रकरणामध्ये इतर कोण आरोपी आहेत का याचाही शोध पोलीस घेत आहेत। एकूणच सध्याची परिस्थिती बघितली तर तणावपूर्ण शांततेची आहे। दिवकाळ हिंसाचार पेटल्यानंतर या ठिकाणी अजित पवार यांनी सुद्धा भेट दिलेली होती, पाहणी केलेली होती। आज कोणी राजकीय व्यक्ती या ठिकाणी येणार आहे का या संदर्भातली काही माहिती मिळते आणि ज्या ठिकाणी तोडफोड झालेली होती त्या ठिकाणची सध्या परिस्थिती काय? आज अशी राजकीय व्यक्ती कोण येणार आहे अशी तरी सध्याची माहिती नाहीये। कारण पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांची जबाबदारी आहे आणि ही घटना घडल्यानंतर तात्काळ ते काल घटनास्थळी दाखल झाले होते। त्यांनी त्या ठिकाणची परिस्थिती पाहिली होती। जे काही नुकसान वाहनांचं झालेलं आहे त्याचे पंचनामेही पोलीस खात्याने सुरू केलेले होते। त्यामुळं अजित पवार यांनी कालच भेट दिल्यामुळं आज कोण विशेष राजकीय व्यक्ती या ठिकाणी येईल असं चित्र नाही। कारण सर्व वातावरण हे शांततामय आहे। फक्त आज 48 तासासाठी या ठिकाणी जमावबंदी असणार आहे। त्यामुळे उद्यापासून यवतची बाजारपेठ पुन्हा सुरळीत होईल असं चित्र सध्या तरी पाहायला मिळते। ज्या ठिकाणी तोडफोड झाली होती त्या वाहनांची पंचनामे पोलीस खात्याकडून करण्याचं काम सुरू आहे। कालही केलेलं आहे। इतर काही वाहनांचं नुकसान झालंय का, घरांचं आणखीन काही नुकसान झालंय का याची माहिती पोलीस खातं घेतंय। यासोबत काल पोलीस महानिरीक्षक सुनील कोलारी यांनीही पत्रकार परिषदेमध्ये हे स्पष्ट केलं की हा जरी जमाव असला आणि मोठ्या मॉबवरती गुन्हे दाखल करता येत नसले तरी देखील हे नेमकं कोणी केलं, कोण पुढे आले होते, काय झालं होतं यासाठी सीसीटीव्हीचा आधार घेतला जाईल आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून जर स्पष्ट ओळखी कोणाच्या पटल्या गेल्या तर मग मात्र पोलीस खातं त्या ओळखीच्या आधारावरती पुरावा मिळाल्यानंतर मग यामध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा करेल। त्या अनुषंगानं आज पोलीस देखील काम करतील। निश्चित देवा, अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता।